नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागातर्फे राबवल्या जाणाऱ्या ऑनलाईन शिक्षण या उपक्रमांतर्गत आपणा सर्वांचे स्वागत. मी श्रीमती अल्मेडा निलिमा, मालाड मनपा माध्यमिक शाळा मालाड पश्चिम येथे सहाय्यक शिक्षिका म्हणून कार्यरत आहे. मुलांनो, आपण गणित भाग 1 मधील प्रकरण 2 वास्तव संख्यांचा अभ्यास करत आहोत. आज आपण त्यातील घटक 2 अपरिमेय संख्या व त्यांचे गुणधर्म तसेच त्यावर आधारित सराव संच 2.2 मधील काही उदाहरणे समजून घेणार आहोत. आपल्या वळण्याआधी आपण या आधीच्या घटकामध्ये अभ्यासलेल्या काही संकल्पनांची थोडक्यात उजळणी करूया. चला जरा आठवूया, वास्तव संख्या म्हणजे काय, परिमेय संख्या व अपरिमेय संख्या या दोन्हींचा मिळून जो संख्या समूह तयार होतो त्या संख्या समूहाला वास्तव संख्या संच असे म्हणतात आणि तो कॅपिटल R या अक्षराने दाखवतात. म्हणजे थोडक्यात काय, तर परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या या सर्व मिळून आपण त्यांना वास्तव संख्या असं म्हणतो. आता या ठिकाणी आपण परिमेय संख्यांचा संच अभ्यासलेला आहे आणि गुणधर्म पद्धतीने आपण अशा प्रकारे व्यक्त करतो की अशा सर्व p छेद q चा संच की ज्या ठिकाणी पूर्णांक संख्या असतात आणि त्यांचा छेद म्हणजे त्या ठिकाणी q बरोबर 0 नसतो. आता उदाहरण पाहूया आपण. 1/2 3/4 व ऋण 2/3 7/1 किंवा 7 0 ऋण 6. म्हणजे थोडक्यात ह्या ठिकाणी सर्व धन आणि ऋण पूर्णांक आणि अपूर्णांक संख्यांचा ह्या ठिकाणी परिमेय संख्यांच्या संचामध्ये समावेश होतो. आता अपरिमेय संख्यांची काही उदाहरणं. वर्गमुळात 2, वर्गमुळात 3, ऋण वर्गमुळात 2, पाय. आता ही पाय ही संख्या आहे ती अखंड अनावर्ती असं तिला प्रकारात येतं. आपण पाहणार आहोत पुढे. 3/2 ह्या सगळ्या संख्या अपरिमेय संख्यांची उदाहरणं आहेत. आणि बरं का मुलांनो, ह्या सर्व वास्तव संख्या आपल्याला संख्या रेषेवर दाखवता येतात. ह्या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे की कोणत्याही परिमेय संख्येचे दशांश अपूर्णांकी रूप खंडित किंवा अखंड आवर्ती असते. या उलट कोणत्याही अपरिमेय संख्येचे दशांश अपूर्णांक रूप अखंड अनावर्ती असते. म्हणजेच थोडक्यात कशा ओळखायच्या परिमेय आणि अपरिमेय संख्या, तर समजा त्यांचं दशांश अपूर्णांक दिलेल्या परिमेय संख्येचं दशांश अपूर्णांकी रूप खंडित किंवा अखंड आवर्ती आलं तर ती परिमेय संख्या, आणि दिलेल्या परिमेय संख्येचं दिलेल्या संख्येचं दशांश अपूर्णांक रूप अखंड अनावर्ती आलं तर ती अपरिमेय संख्या. हे आपण पाहणार आहोत उदाहरणावरून. आता हे अखंड आवर्ती रूप आणि अखंड अनावर्ती रूप हे आपण समजून घेणार आहोत. त्यासाठी इथे पहिल्यांदा अखंड आवर्ती रूप ह्या ठिकाणी आपण पाहणार आहोत. हा पहिलं उदाहरण आहे ह्या ठिकाणी 17/36. आता त्याचं दशांश अपूर्णांकी रूप आहे 0.47 आवर्ती 2. म्हणजेच या ठिकाणी कसे बघा, इथे भागाकाराची क्रिया संपलेली नाही, ती अखंड चालू राहणार आहे आणि ह्या ठिकाणी सतत 2ची पुनरावृत्ती होते.
दुसरं उदाहरण पाहूया. 33/26. या ठिकाणी ह्याचं दशांश पूर्णांकी रूप येतंय 1.2 आवर्ती 692307. ह्यामध्ये पहा मुलांनो, इथे अंकाच्या एका अंकाची नाही तर अंकाच्या गटाची पुनरावृत्ती होताना आपल्याला दिसते. आता तिसरं उदाहरण आहे ह्या ठिकाणी 56/37. त्याचं दशांश पूर्णांक रूप आहे 1 आवर्ती 513. म्हणजेच या ठिकाणी 513 या संख्या गटाची पुनरावृत्ती होताना आपल्याला दिसते. ह्या सगळ्या अखंड आवर्ती संख्या आहेत आणि ह्यांना आपण परिमेय संख्या असं म्हणतो. आता अखंड अनावर्ती रूप काय ते समजून घेऊया. उदाहरण 1 आहे पाय. आता पायची किंमत आपल्या सगळ्यांना माहिती आहे 22/7. या ठिकाणी 22ला 7ने भागलं तर त्याचं दशांश रूप येणार आहे 3.1428 डॉट डॉट डॉट. म्हणजे हे अखंड रूप आहे. आता ह्या ठिकाणी अनावर्ती कसं, तर ह्या ठिकाणी आपल्या लक्षात येते मुलांनो की इथे कुठच्याही अंकाची किंवा अंकगटाची पुनरावृत्ती होताना दिसत नाही. प्रत्येक वेळेला वेगवेगळे अंक त्या ठिकाणी येतात, म्हणून ह्याला आपण म्हणतो अखंड अनावर्ती रूप. दुसरं उदाहरण पाहूया. 0.10 100 1000 डॉट डॉट डॉट. इथे पुन्हा तेच, जरी क्रिया अखंड असली तरी ह्या ठिकाणी कोणताही अंक किंवा अंकगट पुन्हा पुन्हा येत नाहीये, म्हणून तो अखंड अनावर्ती रूप आहे हे. आता तिसरं उदाहरण आहे वर्गमुळात 2. त्याचं वर्गमूळ बघा 1.41421 डॉट डॉट डॉट. म्हणजे ह्या ठिकाणी सुद्धा कोणताही अंक किंवा अंकगट पुन्हा पुन्हा येताना दिसत नाही, म्हणून त्यालाच आपण अखंड अनावर्ती रूप असं म्हणतो. आणि ह्या सगळ्या संख्या मुलांनो अपरिमेय संख्या आहेत. अपरिमेय संख्येचे वर्गमूळ दशांश अपूर्णांकी रूप. ह्या ठिकाणी उदाहरण पाहूया मुलांनो. 2 या संख्येचे वर्गमूळ भागाकार पद्धतीनं काढणं. इथे 2 ही संख्या आपण घेतलेली आहे आणि ही संख्या आपल्याला अशा प्रकारे सुद्धा लिहिता येते 2.00. हवे तेवढे शून्य आपण ह्या ठिकाणी दशांश चिन्हानंतर घेऊ शकतो. आता ह्या ठिकाणी आपल्याला जितक्या दशांश स्थळापर्यंत आपल्याला उत्तर काढायचंय किंवा वर्गमूळ काढायचंय तितक्या शून्यांच्या जोड्या आपल्याला इथे घ्याव्या लागणार आहेत. आणि दशांश चिन्हाच्या आधी इथे 2 ही एकच संख्या आहे, हा एकच अंक आहे. आता सगळ्यात पहिला प्रश्न आपण स्वतःला विचारायचा तो म्हणजे ह्या संख्येतून वजा होणारी मोठ्यात मोठी वर्गसंख्या कोणती. चला आपण 1 पासून सुरू करूया. समजा मी 1 चा भाग दिला ह्या ठिकाणी. आता 1 चा वर्ग 1. 1 ही संख्या 2 मधून वजा होऊ शकते. समजा मी इथे 2 घेतले असते मुलांनो, तर 2 चा भाग दिला असता, तर 2 चा वर्ग आहे 4. 4 ही संख्या 2 मधून वजा होऊ शकत नाही. त्यामुळे आपलं योग्य पर्याय काय आहे, 1 चाच भाग लावायला पाहिजे ह्या ठिकाणी. म्हणून 1 एके 1, 2 मधून 1 वजा झाले की 1 उरतात. आता ह्या ठिकाणी पाहूया, ज्या संख्येचा भाग आपण लावलेला आहे तीच संख्या ह्यामध्ये मिळवायची आहे. प्रत्येक पायरीमध्ये ते लक्षात ठेवायचं. ज्या संख्येचा भाग देतो ती संख्या प्रत्येक वेळेला मिळवत जायचं. मग या ठिकाणी 1 अधिक 1 आले 2. आता इथे 1 आलेला आहे आणि इथे 2 आहेत. 1 ही संख्या 2 पेक्षा लहान आहे, त्यामुळे अर्थातच आपल्याला वरून 0 खाली आणावे लागतील. पण त्याआधी दशांश चिन्ह हे विसरायचं नाही. हे दशांश चिन्ह वरती भागाकारात लिहायचं
आणि मग लागेल तशा शून्यांच्या जोड्या आपण खाली घेऊन येणार. आता बघा, पहिली जोडी मी खाली आणली, इथे 100 झाले. आता इथे जरा नीट लक्षात ठेवा मुलांनो, या ठिकाणी 2च्या पुढे संख्या घेताना अशी संख्या घ्यायची की तिला त्या भाग दिलेल्या संख्येनं गुणल्यानंतर या ठिकाणी मोठ्यात मोठी 100तून वजा होणारी संख्या आपल्याला मिळेल. आता या ठिकाणी मी 4चा भाग दिलेला आहे. मग ह्या 4ने इथे जी तयार होणारी संख्या 24 आहे त्याला गुणल्यानंतर आपल्याला इथे 24 चोक 96 आलेले आहेत. आता ह्यापेक्षा समजा आपण मोठी संख्या घेतली, ते 5 घेतले असते, मी 5चा भाग दिला असता तर 25 पाचा 125 झाले असते आणि पुन्हा मला 100तून 125 वजा करता येत नाही. त्यामुळे माझ्यासाठी 4 हाच पर्याय उत्तम आहे आपल्यासाठी. त्यामुळे आपण इथे 4चा भाग दिलेला आहे. प्रत्येक पायरीमध्ये आपण ही गोष्ट लक्षात ठेवणार आहोत मुलांनो. मग आता बघा, 24 चोक 96, 100 मधून 96 वजा झाले तर ह्या ठिकाणी बघा किती 4 राहतात. आणि ह्या ठिकाणी बघा, आपला नियम आहे ज्या संख्येचा भाग देतो ती मिळवायची. मग 24 मध्ये 4 मिळवले तर 28 आले. आता ह्या ठिकाणी 4 आणि इथे 28, पुन्हा ही संख्या मधली संख्या लहान आहे 28 पेक्षा, म्हणून शून्याची दुसरी जोडी आपण खाली आणली. आता ह्या ठिकाणी 400 मधून मोठ्यात मोठी संख्या वजा करण्यासाठी इथे आपल्याला ज्या संख्येचा भाग लावायचा आहे ती आपण इथे 1 घेतलेली आहे, 1चा भाग लावलेला आहे. मग जी संख्या तयार झाली 281, तिला ज्या संख्येनं भाग लावला, ज्या संख्येचा भाग लागला त्यांनी गुणलं, म्हणजे 281ला 1ने गुणलं तर पहा इथे वजा 281. आणि समजा तुम्ही इथे 2चा भाग लावला असता तर काय झालं असतं, 282ला 2ने गुणावं लागलं असतं आणि इथे मग संख्या आली असती 564. म्हणजे ह्या ठिकाणी कसं पुन्हा तुमचा लहान संख्येतून आपल्याला मोठी संख्या वजा करता येत नाही. ते 568 आले असते. तर पुन्हा आपल्याला तोच प्रॉब्लेम की लहान संख्येतून मोठी संख्या वजा होत नाही. त्यामुळे आपण त्याच्या आधीची संख्या म्हणजे 1ने भाग लावलेला आहे, पहा ठिकाणी लिहिलेला आहे आपण. आणि नंतर काय करतो, ज्या संख्येचा भाग लावतो ती संख्या त्याच्यात मिळवतो. म्हणजे पुन्हा 282 या ठिकाणी आले आणि इथे बाकी राहिलेत 119. पुन्हा ही संख्या लहान असल्यामुळे वरून 2 शून्य खाली घेतले आणि मग 4चा भाग या ठिकाणी लावलेला आहे आपण. आणि आतापर्यंत आपल्या लक्षात आलं असेल की ह्या संख्या कशा ठरवायच्या, कितीचा भाग लावायचा ते. आता ह्या ठिकाणी बघा आलेले आहेत 2824ला 4ने गुणल्यानंतर आपल्याला मिळाले 11296. ते वजा करून इथे राहिले 604 आणि इथे न विसरता ज्या संख्येनं भाग दिला ती आपण ह्या ठिकाणी मिळवलेली आहे, म्हणजे 2828 आले. आता 604 आणि 2828 पुन्हा आतली संख्या लहान असल्यामुळे या ठिकाणी शून्याची पुढची जोडी आपण खाली आणलेली आहे आणि इथे 2चा भाग लावला आपण आणि ह्या संख्येला 2ने गुणून आपल्याला मिळाली ती 56,564 ही संख्या आणि त्यांची वजाबाकी आली 3,836. अशा प्रकारे ही संख्या अखंडपणे चालू राहणार आहे. आणि ह्या ठिकाणी बघा आपल्याला जे वर्गमूळ मिळालेलं आहे ते 1.421 ... म्हणजेच आपण आधी पाहिल्याप्रमाणे अपरिमेय संख्येच्या व्याख्येमध्ये पाहिल्याप्रमाणे ही काय आहे, अखंड अनावर्ती संख्या आहे. त्यामुळे वर्गमुळात 2 ही अपरिमेय संख्या आहे. आता मुलांनो आपण अपरिमेय संख्यांचे गुणधर्म अभ्यासूया. या ठिकाणी पहिला गुणधर्म आहे परिमेय संख्या व अपरिमेय संख्या यांची बेरीज किंवा वजाबाकी
ही अपरिमेय संख्या असते. उदाहरण पाहूया. 2. 2 ही परिमेय संख्या आहे. अधिक वर्गमुळात 7 ही अपरिमेय संख्या आहे. आता ह्या परिमेय आणि अपरिमेय संख्यांची बेरीज केली असता उत्तर येतं 2 अधिक वर्गमुळात 7 आणि पुन्हा ही अपरिमेय संख्या आहे. आता वजाबाकीचं एक उदाहरण पाहूया. 2 वजा वर्गमुळात 7 बरोबर 2 वजा वर्गमुळात 7 म्हणजे काय? परिमेय संख्येतून अपरिमेय संख्या वजा केली तर त्या ठिकाणी उत्तर आपल्याला अपरिमेय संख्या येते. म्हणजेच आपला हा नियम की परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या यांची बेरीज किंवा वजाबाकी ही अपरिमेय संख्या असते. दुसरा नियम शून्येतर. शून्येतर म्हणजे शून्य सोडून इतर परिमेय व अपरिमेय संख्या यांचा गुणाकार किंवा भागाकार ही एक अपरिमेय संख्या असते. उदाहरण बघूया. 4 ही परिमेय संख्या गुणिले वर्गमुळात 3 ही अपरिमेय संख्या ह्यांचा गुणाकार 4 वर्गमुळात 3 म्हणजेच अपरिमेय संख्या ठिकाणी आलेली आहे. आणि दुसरं उदाहरण 4 भागिले वर्गमुळात 3 बरोबर 4 छेद वर्गमुळात 3 ही सुद्धा या ठिकाणी अपरिमेय संख्या आहे. म्हणजेच काय? परिमेय आणि अपरिमेय संख्या यांचा गुणाकार आणि भागाकार ही काय असते? एक अपरिमेय संख्या असते. आता तिसरा गुणधर्म आपण पाहणार आहोत. 2 अपरिमेय संख्यांची बेरीज, वजाबाकी, गुणाकार व भागाकार. अपरिमेय संख्या असेल असं नाही, तर ती कधी कधी परिमेय संख्या सुद्धा असते. उदाहरण पाहूया. 2 अधिक वर्गमुळात 3 ही एक अपरिमेय संख्या आहे. तिच्यामध्ये ऋण वर्गमुळात 3 ही दुसरी अपरिमेय संख्या मिळवली तर उत्तर पहा मुलांनो, ह्या ठिकाणी 2 आलेलं आहे. ही परिमेय संख्या आहे. आता वजाबाकीचं उदाहरण पाहूया. 3 अधिक वर्गमुळात 5 या अपरिमेय संख्येतून वजा म्हणजे वर्गमुळात 5 ही संख्या आपण वजा केली तर ह्या 2 अपरिमेय संख्यांची वजाबाकी पहा. या ठिकाणी 3 ही परिमेय संख्या आलेली आहे. दुसरं उदाहरण पाहूया. 2 वर्गमुळात 5 वजा वर्गमुळात 5 बरोबर 5 आले. म्हणजे या ठिकाणी ही अपरिमेय संख्या आहे. आपण गुणाकाराचं उदाहरण पाहूया. 2 वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 3 दोन्ही अपरिमेय संख्यांचा गुणाकार बघा, या ठिकाणी 6 आलेला आहे. म्हणजे परिमेय संख्या आलेली आहे. दुसरं उदाहरण पाहूया. वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 5 ह्यांचा गुणाकार वर्गमुळात 10 ही अपरिमेय संख्या आहे. आता ह्या ठिकाणी एक भागाकाराचं उदाहरण आपण पाहूया. 4 वर्गमुळात 5 भागिले वर्गमुळात 5 दोन्ही अपरिमेय संख्यांचा भागाकार पहा मुलांनो. ह्या ठिकाणी 4 ही परिमेय संख्या आलेली आहे. आता ह्या ज्या सगळ्या अपरिमेय संख्यांवरील गणिती क्रिया आहेत त्यांची बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार ह्यांचा अभ्यास आपण विस्ताराने जो आपला पुढील घटक करणी त्यामध्ये आपण ह्या सगळ्यांचा अभ्यास करणार आहोत. आता ह्या ठिकाणी चौथा गुणधर्म पहा. कोणत्याही वास्तव संख्येचा वर्ग कधीही ऋण नसतो. उदाहरण बघा. समजा धन 3चा वर्ग किती येतो? 9. आता तीच आपण ऋण 3 घेतली, ऋण संख्या घेतली तर तिचा वर्ग सुद्धा अधिक 9 आला, धन 9 आला. म्हणजेच काय? कोणत्याही वास्तव संख्येचा वर्ग कधी ऋण नसतो. आता 5वा गुणधर्म पाहूया.
ऋण वास्तव संख्येचे वर्गमूळ वास्तव संख्या नसते. आता ऋण वास्तव संख्या ह्या ठिकाणी वजा 5 ही ऋण वास्तव संख्या, तिचं वर्गमूळ ही वास्तव संख्या नाही असं आपल्याला दाखवायचंय. आता पहा इथे ऋण वर्गमुळात ऋण 5चा वर्ग ऋण 5 येतो. आणि आपण वरती अभ्यास पाहिलेला आहे की कोणत्याही वास्तव संख्येचा वर्ग कधी ऋण नसतो. म्हणजे ही जी वर्गमुळात ऋण 5 ही संख्या आहे ही वास्तव संख्या नाही. आता वास्तव संख्यांवरील क्रमसंबंधांचे गुणधर्म आपण अभ्यासणार आहोत ह्या ठिकाणी. जर ए आणि बी या 2 वास्तव संख्या असतील तर त्यांच्यामध्ये ए बरोबर बी किंवा ए लहान बी किंवा ए मोठा बी पेक्षा यापैकी कोणता तरी एकच संबंध असतो. पहिलं पाहूया आपण. जर ए लहान बी पेक्षा आणि बी लहान सी पेक्षा तर ए लहान सी पेक्षा. दुसऱ्या शब्दात समजा पहिली संख्या ही दुसऱ्या संख्येपेक्षा लहान असेल आणि दुसरी संख्या तिसऱ्या संख्येपेक्षा लहान असेल तर पहिली संख्या ही तिसऱ्या संख्येपेक्षा लहान असते. उदाहरण पाहूया. 2 लहान 5 पेक्षा, 5 लहान 7 पेक्षा, म्हणून 2 लहान 7 पेक्षा. दुसरा नियम, दुसरा संबंध पाहूया. जर ए लहान बी पेक्षा तर ए अधिक सी लहान बी अधिक सी पेक्षा. ह्या ठिकाणी ही जी असमानता दिलेली आहे त्या असमानतेच्या दोन्ही बाजूला म्हणजे उजवीकडे आणि डावीकडे आपण एकच संख्या मिळवली, समान संख्या मिळवली तर आपली असमानता बदलत नाही. या ठिकाणी उदाहरण पाहूया. बघा, 2 लहान 5 पेक्षा. आता ह्या असमानतेच्या दोन्ही बाजूला आपण अधिक 7 ही संख्या मिळवली तरी ती असमानता बदललेली नाही, बदलणार नाही. का? कारण 2 अधिक 7 9 येणार, इथे 5 अधिक 7 12 येणार आणि आपल्याला माहिती आहे 9 लहान 12 पेक्षा, म्हणून ही असमानता ह्या ठिकाणी बदललेली नाही. आता तिसरं पाहूया आपण. जर ए लहान बी आणि जर सी मोठा 0पेक्षा म्हणजे सी ही धनसंख्या आहे तर एसी लहान बीसी पेक्षा. शब्दात पाहूया. समजा दिलेली असमानता असेल, ह्या ठिकाणी ए लहान बी दिलेला आहे आणि ह्या असमानतेच्या दोन्ही बाजूला आपण कोणत्याही धनसंख्येनं म्हणजे दोन्ही बाजूला समान धनसंख्येनं गुणलं तर ती असमानता बदलत नाही. आता पुढे ह्यातच आपण पाहणार आहोत. समजा दिलेली असमानता आहे ए लहान बी आणि जर सी लहान 0पेक्षा म्हणजे या ठिकाणी सी ही ऋण संख्या आहे तर एसी मोठा बीसी पेक्षा. पहा मुलांनो, आपली असमानता होती पेक्षा लहान आणि ह्या ठिकाणी सी या ऋण संख्येनं गुणल्यामुळे काय झालेले आहे, असमानता पेक्षा मोठी म्हणजे बदललेली आहे या ठिकाणी. म्हणजेच दिलेल्या असमानतेच्या दोन्ही बाजूला समजा आपण कोणत्याही एका ऋण संख्येनं गुणलं तर मात्र ती असमानता बदलते. उदाहरण पाहूया. 2 लहान 5 पेक्षा आणि ह्या असमानतेच्या दोन्ही बाजूला आपण 7 या धनसंख्येनं गुणलं तर बघा 2 गुणिले 7 पेक्षा लहान 5 गुणिले 7. आता ह्या ठिकाणी बघा 7 दून 14,
7 35 अर्थातच 14 लहान 35 पेक्षा आहेत, त्यामुळे ही असमानता ह्या ठिकाणी बदललेली नाही. दुसरं उदाहरण पाहूया. ही 2 लहान 5 पेक्षा ही असमानता दिलेली आहे आणि हिच्या दोन्ही बाजूला आपण -7 या ऋणसंख्येनं गुणलं तर या ठिकाणी 2 गुणिले ऋण 7 पेक्षा मोठा 5 गुणिले ऋण 7, कारण या ठिकाणी पहा 2 गुणिले ऋण 7 यांचा गुणाकार किती येतो? ऋण 14 आणि 5 गुणिले ऋण 7चा गुणाकार येतो ऋण 35 आणि ऋण 14 हे ऋण 35 पेक्षा मोठे आहेत. त्यामुळे पहा इथे ही असमानता आपल्याला बदललेली दिसते. आता सराव संच 2.2 ह्यामधलं पहिलं उदाहरण आपण ह्या ठिकाणी पाहणार आहोत. 4 वर्गमुळात 2 ही संख्या अपरिमेय आहे हे सिद्ध करा. ह्या ठिकाणी मुलांनो आपण अप्रत्यक्ष सिद्धतेचा उपयोग करून हे विधान सिद्ध करणार आहोत. आता ह्या अप्रत्यक्ष सिद्धतेमध्ये कसं असतं, तर जे दिलेलं विधान आहे ते चुकीचं आहे असं मानायचं सुरुवातीला. आता हे बघा, इथे 4 वर्गमुळात 2 ही संख्या अपरिमेय आहे हे विधान चुकीचं आहे असं आपण मानू. आता अपरिमेय आहे चुकीचं आहे म्हणजेच काय, तर 4 वर्गमुळात 2 ही परिमेय संख्या आहे असं मानू दुसऱ्या शब्दात. म्हणून मग आता अपरिमेय संख्या आपण अंश आणि छेदाच्या स्वरूपात दर्शवतो. म्हणून पहा 4 वर्गमुळात 2 बरोबर p/q. या ठिकाणी p आणि q ह्या पूर्णांक संख्या आहेत आणि त्यांचा छेद q हा 0 नाही. आता या ठिकाणी जे गुणिले 4 आहेत ते पक्षांतर करून आपण पलीकडे नेले तर ते छेदात येणार. म्हणजेच काय राहिलं, वर्गमुळात 2 बरोबर p/4q. p/q ही अपरिमेय संख्या आपल्याकडे आहे, परिमेय संख्या आहे ही, आणि 4 सुद्धा परिमेय संख्या आहे आणि ह्यांचा भागाकार, परिमेय संख्यांचा भागाकार ही परिमेय संख्या आहे. त्यामुळे बघा ह्या ठिकाणी या समीकरणामध्ये या समीकरणाची उजवी बाजू जी आहे p/4q ही परिमेय संख्या आणि त्याच समीकरणाची डावी बाजू ही अपरिमेय संख्या. कसं, तर आपण √2ची किंवा वर्गमुळात 2ची किंमत काढली आताच. 1.4142 म्हणजे हा अखंड अनावर्ती दशांश रूप आहे हे. त्यामुळे वर्गमुळात 2 ही अपरिमेय संख्या आहे. मग इथे बघा, समीकरणाची डावी बाजू अपरिमेय संख्या आणि उजवी बाजू परिमेय संख्या अशा प्रकारची विसंगती मिळते. म्हणून जे आपण मानलं होतं ते चुकीचं आहे आणि 4 वर्गमुळात 2 ही परिमेय संख्या नसून ती अपरिमेय संख्या आहे हे सिद्ध होतं. मुलांनो, आपण इयत्ता 8वी मध्ये या वास्तव संख्या संख्या रेषेवर कशा प्रकारे दाखवता येतात याचा अभ्यास केलेला आहे. या ठिकाणी आकृतीमध्ये वर्गमुळात 2, वर्गमुळात 3 तसंच ऋण वर्गमुळात 2 आणि ऋण वर्गमुळात 3 ह्या संख्या संख्या रेषेवर कशा प्रकारे स्थापन करायचे किंवा दाखवायच्या ते आपण शिकलेलो आहोत. आता धनसंख्या दाखवताना आपण त्या शून्याच्या उजवीकडे दाखवतो आणि तीच क्रिया करून समजा ऋणसंख्या आपल्याला दाखवायच्या असल्या तर त्या शून्याच्या डावीकडे आपण दाखवू शकतो. ह्या ठिकाणी मुलांनो सराव संच 2.2 मधलं तिसरा प्रश्न आहे. वर्गमुळात 10
ही संख्या रेषेवर दाखवा. ह्या ठिकाणी आपण पहिल्यांदा एक संख्या रेषा एल काढलेली आहे. नंतर आपल्याला जेव्हा कोणतीही अपरिमेय संख्या रेषेवर दाखवा म्हटलेलं असतं त्यावेळेला आपण ती संख्या दाखवण्यासाठी काही ठराविक बिंदूवर रचना करतो. आता रचना कशी करतो तर त्या बिंदूपाशी आपण लंब रेषा काढतो. आता आपल्याला माहिती आहे ही लंब रेषा काढण्यासाठी आपण गुण्याचा उपयोग करू शकतो किंवा कोन मापकाचा उपयोग करू शकतो. या ठिकाणी 90 मापाचा कोन करणारी रेषा मी काढलेली आहे आणि त्या रेषेवर 1 एकक अंतरावर आर हा बिंदू घेतलेला आहे. आता ह्या ठिकाणी एकक अंतर म्हणजे काय तर आपल्याला आकृती बिनचूक काढणं एवढंच महत्वाचं नसतं तर ती आकृती प्रमाणबद्ध असली पाहिजे. म्हणजे काय तर ह्या ठिकाणी बघा 1 सेंटीमीटर बरोबर 1 एकक घेतलं असतं तर आकृती माझी अगदी छोटी आली असती. म्हणून मी ह्या ठिकाणी 4 सेंटीमीटर बरोबर 1 एकक घेतलेला आहे. मला हवं त्या प्रमाणात तुम्ही ते एकक निवडू शकता. मात्र ते एकक पूर्ण आकृतीसाठी एकच ठेवायचं आहे. आता ह्या ठिकाणी वर्गमुळात 10 ही संख्या आपल्याला दाखवायची आहे. त्यामुळे ह्या ठिकाणी पहा हा जो काटकोन त्रिकोण आता आपण काढलेला आहे इथे लंब रेषा काढल्यामुळे हा काय झालेला आहे काटकोन त्रिकोण OPR तयार झालेला आहे ह्या ठिकाणी. आणि हा काटकोन त्रिकोणाचा कर्ण हा नेहमी आपल्याला विचारलेली अपरिमेय संख्या असते. या ठिकाणी वर्गमुळात 10 हा या ठिकाणी कर्णावर येणार आहे. मग आता पहा काटकोन त्रिकोणामध्ये ही बाजू लंब बाजू आपली आली उभी लंब बाजू आली 1 एकक आणि इथे कर्ण आला आपला वर्गमुळात 10. काटकोन त्रिकोणामध्ये 3 बाजूंपैकी कोणत्याही 2 बाजू आपल्याला माहिती असतील तर तिसरी बाजू आपल्याला पायथागोरसच्या प्रमेयानुसार काढता येते. बऱ्याचदा मी जरा वेगळ्या पद्धतीने या ठिकाणी तुम्हाला समजावून सांगते कारण बऱ्याचदा मुलांना कसा प्रश्न असतो ही कृती त्यांना बऱ्याचदा समजलेली असते मात्र नेमकी संख्या रेषेवरती कोणत्या बिंदूपाशी करायची हे बऱ्याचदा मुलांना कॅल्क्युलेशन समजत नाही. तर त्यासाठी हा संख्या रेषेवरचा कोणता बिंदू घ्यायचा ह्यासाठी आपण पाहूया. हा काटकोन त्रिकोण OPR मध्ये पायथागोरसच्या प्रमेयानुसार काय म्हणतो पायथागोरसचं प्रमेय कर्ण वर्ग बरोबर बाजू वर्ग अधिक बाजू वर्ग. आता या ठिकाणी कर्ण आहे OR म्हणून OR वर्ग बरोबर OP वर्ग ही बाजू अधिक PR वर्ग. आता ह्या ठिकाणी PR आणि OR आपल्याला माहिती आहेत त्यांची मापा आपण घातली. वर्गमुळात 10चा वर्ग बरोबर OP वर्ग अधिक 1चा वर्ग. आता या ठिकाणी वर्गमुळात 10चा वर्ग 10 आणि हा 1चा वर्ग 1 इथे आणून त्या दोघांची वजाबाकी बघा 10 वजा 1 बरोबर OP वर्ग. म्हणून OP वर्ग बरोबर किती येणार आहे 10 वजा 1 बरोबर 9. आता दोन्ही बाजूंचं वर्गमूळ आपण काढलं तर OP बरोबर ह्या ठिकाणी आपल्याला मिळाले 3 एकक. म्हणजे मुलांनो ही जी रचना आपल्याला करायची आहे ती संख्या रेषेवर आपल्याला 3 या बिंदूपाशी करायची आहे. आता 3 या बिंदूपाशी कशी रचना करायची ते आपण पाहिलं की ह्या बिंदूपाशी आपण लंब रेषाखंड काढायचा कोनमापकाच्या सहाय्याने. त्या लंब रेषेवर आपण 1 एकक अंतर घेऊन तिथे कंस काढायचा. त्या बिंदूला R नाव द्यायचं आणि O आणि R जोडून घ्यायचे.
त्यामुळे OPR हा काटकोन त्रिकोण तयार होतो. आता ह्याचा कर्ण OR हा वर्गमुळात 10 आहे. आता ही संख्या आपल्याला संख्या रेषेवर आणायची आहे. मग आपण काय करायचं? कंपासच्या साहाय्याने कंपासमध्ये ह्या कर्णा एवढी त्रिज्या घ्यायची, OR एवढी त्रिज्या घ्यायची आणि त्या कंपासचं पोलादी टोक O ह्या ठिकाणी ठेवून आपण वर्गमुळात 10 ह्या त्रिज्येचा कंस काढायचा आणि तो कंस संख्या रेषेला जिथे छेदतो तो आपला बिंदू, हवा असलेला बिंदू म्हणजेच वर्गमुळात 10 हा बिंदू. ह्या ठिकाणी Q हे आपण त्या बिंदूला नाव दिलेलं आहे. अशा प्रकारे वर्गमुळात 10 ही संख्या आपल्याला संख्या रेषेवर दाखवता येते. समजा ह्या ठिकाणी ऋण वर्गमुळात 10 ही संख्या संख्या रेषेवर दाखवा म्हटलं तर हीच कृती किंवा हीच रचना आपण शून्याच्या डावीकडे करायची आहे. आता सराव संच 2.2 मधलं एक उदाहरण आपण पाहूया. चौथं प्रश्न आहे, खाली दिलेल्या संख्यांच्या दरम्यानच्या कोणत्याही 3 परिमेय संख्या लिहा. या ठिकाणी पहिलं उदाहरण आहे 5.2 आणि 5.3. पहा मुलांनो, या ठिकाणी 5.2 ही संख्या आपण 5.20 अशी लिहू शकतो आणि 5.3 ही संख्या 5.30 अशा प्रकारे सुद्धा लिहिता येते. आता ह्या दोन संख्यांच्या दरम्यान अनंत संख्या आहेत. त्यापैकी काही संख्या बघा, 5.21, 5.22, 5.23, ... 5.30. त्या ठिकाणी बऱ्याचशा संख्या आहेत आणि आपल्याला प्रश्नात फक्त 3 परिमेय संख्या लिहा म्हटले, म्हणून ह्यापैकी उत्तरात आपण कोणत्याही 3 परिमेय संख्या लिहायच्या आहेत. त्याच्यातलं दुसरं उदाहरण आहे ऋण 2.3 आणि ऋण 2.33 यांच्या मधील दरम्यानच्या म्हणजे मधील संख्या आपल्याला 3 परिमेय संख्या लिहायच्या आहेत. मग पुन्हा तेच ऋण 2.3 ही संख्या आपण ऋण 2.300 आणि ऋण 2.33 ही संख्या ऋण 2.330 अशा प्रकारे सुद्धा लिहू शकतो. आता पुन्हा ह्या संख्यांदरम्यान अनंत संख्या असतात, परंतु काही संख्या बघूया, वजा किंवा ऋण 2.301, ऋण 2.302, ऋण 2.303 डॅश डॅश डॅश, ऋण 2.329 अशा संख्या आपण ह्या ठिकाणी विचारात घेतलेल्या आहेत आणि त्यापैकी कोणत्याही 3 संख्या तुम्हाला उत्तरात लिहायच्या आहेत. आता ह्या घटकातील वगळण्यात आलेला भाग आपण पाहणार आहोत. पाठ्यपुस्तक पान क्रमांक 23 वरील कृती 1 ची जी पूर्ण चौकट आहे ती ह्या ठिकाणी वगळण्यात आलेली आहे. आता ह्या ठिकाणी सर्वात शेवटचा परंतु अत्यंत महत्वाचा भाग म्हणजे मूल्यमापन. ह्या ठिकाणी आपण आज शिकलेल्या घटकावर आधारित सराव संच 2.2 मधील राहिलेली उदाहरणं तुम्हाला सोडवण्यासाठी दिलेली आहेत. ती तुम्ही आपल्या वहीमध्ये सोडवायची आहेत. तर मुलांनो, ह्या ठिकाणी आपला आजचा घटक अपरिमेय संख्या व त्यांचे गुणधर्म हा पूर्ण झालेला आहे. वेळेची मर्यादा पाळून होईल तितक्या चांगल्या प्रकारे हा घटक अभ्यासण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला तो समजलेला आहे अशी मी आशा करते. धन्यवाद. मुलांनो, आपल्या ह्या BMC एडू 9वी व 10वी मराठी ह्या YouTube चॅनेलला सर्वांनी सबस्क्राईब करा, व्हिडिओजना लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना ते व्हिडिओ शेअर करायला विसरू नका.
आणि पुन्हा एकदा महत्वाचं लक्षात ठेवायचंय की यंदाची दिवाळी ही फटाके मुक्त दिवाळी.